boy. Good boy. Duck. Paw. Good boy. Other one. Good boy. Good boy. नमस्कार रसिक श्रोते हो. श्रवणीयच्या आजच्या भागात मी रश्मी चाफेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझा आणखीन एक लेख ज्याचं नाव आहे मी डाक बोलतोय भाग 2. मी डाक बोलतोय भाग 2. हा नमस्कार नमस्कार नमस्कार. मी डाक. कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण. तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. पण मला एक सांगा, तुम्ही मी डाक बोलतोयचा पहिला भाग ऐकलायत ना? नसेल तर तो पहिल्यांदा ऐका बरं का. अहो तो ऑडिओ आहे, येता जाता पटकन ऐकून होईल. तर आज खूप दिवसांनी तुम्हाला भेटायला आलोय. खरं सांगू का, मी आईच्या डोक्याशी किती दिवस भुणभुण करत होतो की मला पुन्हा एकदा लोकांशी गप्पा मारायच्या आहेत. कारण तुम्हाला भेटून चक्क 2 वर्ष झाली. पण तिच्या लिखाणाचा काही पत्ताच नव्हता. तसं ती कधी म्हणजे वेळ मिळत नाही हे कारण देत नाही. बहुतेक ते रायटर्स ब्लॉक का काय म्हणतात ना, तसं काहीतरी झालं असणार. पण चला, आज तुमच्या भेटीचा योग आला. मी तिला हे पण सांगितलं होतं की जेव्हा केव्हा लिहिशील तेव्हा त्याचा व्हिडिओ कर, कारण मला तुझ्या व्हिडिओमध्ये यायचंय. म्हणून तिने हा व्हिडिओ केला, नाही तर ती ऑडिओच करणार होती. तर तुमची माझी ओळख होऊन आणि भेट होऊन 2 वर्ष झाली. पहिल्यांदा तुम्हाला भेटलो तेव्हा मी लहान होतो. आता मी चक्क 6 वर्षाचा आहे. त्यामुळे थोडी जास्त मॅच्युरिटी आली आहे असं मला वाटतं. अर्थात आई तसं कधीच म्हणत नाही, कारण तिला वाटतं की मी अजून लहान मुलांसारखंच वागतो. तिचंही म्हणणं फारसं चुकीचं नाही म्हणा. मला अजूनही दंगा मस्ती करायला खूप आवडते. अहो, आपल्यातलं लहान मूल तसंच ठेवायला पाहिजे की नको? फक्त त्याच कारणासाठी माझी दंगामस्ती, पण ती थोडीशीच. तसा मी अगदी शहाणा आहे. मला लहान असताना शिकवलेल्या गोष्टी मी अजूनही लक्षात ठेवल्यात. म्हणजे देवाला दिवा लावला की नमस्कार करायला बसायचं. मला प्रसादाचं नंतर काहीतरी मिळतं ना, म्हणून बस म्हणलं की बसायचं, थांब म्हणलं की थांबायचं, बाहेर जायचं असेल तर बेल वाजवायची. अर्थात ह्यात मी आणखी काही गोष्टी ऍड केल्यात. म्हणजे मी बेल वाजवल्यावरती जर कोणीच आलं नाही तर मी सरळ उठतो, त्यांच्या समोर जाऊन उभा राहतो आणि चक्क वायनिंग करायला सुरुवात करतो. संध्याकाळी त्यांची किचनमध्ये हालचाल सुरू झाली की मी माझ्या जागेवर जाऊन बसतो, अगदी मला कोणी सांगायच्या आधीच. बघा, आहे की नाही मी शहाणा? आता मी कधी कधी ऐकत नाही हा भाग वेगळा. म्हणजे बघा, प्रत्येक वेळेला आमच्या घरासमोरून कोणी गेलं ना की मी जोर जोरात भुंकतो, अगदी नेहमी असणारे लोक असले तरी. तुम्हाला गंमत सांगतो, माझी आई काही वेळेला म्हणते की ती आमच्या रस्त्याचं नाव जे आहे ते बदलून चाफेकर मार्ग असं करून घेणार आहे म्हणे. कारण तिच्या म्हणण्यानुसार मी आपल्या वडिलांचा रस्ता असल्यासारखाच वागतो. पण मी फक्त आमच्या घराला प्रोटेक्ट करत असतो. मी असं भुंकायला लागलो ना की बाबा मला खूप समजावून सांगतात, मग मी शांत होतो. हो, माझे बाबा माझ्याशी खूप गप्पा मारतात. हो, इतक्या की बाहेरच्या कोणी ऐकलं ना तर त्यांना वाटेल की हे कोणत्या तरी लहान मुलाशीच बोलतायत. मी बाबांचा प्रचंड लाडका आहे.
त्यांना माझ्याशी अजिबात करमत नाही. हे निर्विवाद सत्य आहे. माझ्या आईला विचारा. हा, ती पण अधूनमधून माझे लाड करते, पण बाबा ते बाबाच. आता इथे आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला, सांग मला रे सांग मला, असले प्रश्न विचारून मला पेचात पाडू नका. आमच्या घरात बाबांकडून लाड करून घेणं आणि आईचं मला नेहमी काहीतरी शिकवत राहणं हे नेहमीच आहे. अहो, हाडाची शिक्षिका आहे ती, पण ते माझ्या भल्यासाठीच असतं हे मला माहिती आहे. मला माणसं खूप आवडतात. लोक जेव्हा आमच्या घरी येतात ना, तेव्हा मी इतका एक्साइट होतो की काही विचारू नका. पण लोकांना मात्र तो माझा रुद्रावतार वाटतो आणि ते घाबरतात. लोक हो, खरंच माझ्यात घाबरण्यासारखं काहीच नाहीये. लक्षात ठेवा, जो गरजते हैं वो बरसते नहीं, तसंच काहीसं. मला माणसं आवडतात, त्यांच्याशी मैत्री करायला आवडते. पण माझा एक गोल आहे बरं का. मला आणखीन काही कुत्र्यांबरोबर मैत्री करायची आहे. आई बाबांच्या फ्रेंड सर्कलमध्ये काहींच्या घरी कुत्री आहेत ज्यांच्याशी मला मैत्री करायला आवडेल. ते दोघंही बरेच दिवस म्हणतायत की आम्हाला सगळ्यांना एकदा ते एकत्र आणतील. बघूया कधी साध्य होते ते. तुम्ही मला जर कधी भेटलात तर तुम्हाला हे सगळं नक्की अनुभवायला मिळेल आणि मी पण प्रत्यक्षात दिसेन. पण सध्या तरी मी आईला सांगणार आहे की तुझ्या ह्या व्हिडिओमध्ये जमलं तर माझे काही फोटो पोस्ट कर. आता तसं करता येतं की नाही हे मला माहीत नाही, कारण मला टेक्नॉलॉजीमधलं काहीही कळत नाही. ती ते बघून घेईल. अरे चा, एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. ती म्हणजे ह्या व्हिडिओ दरम्यान जर माझ्या भुंकण्याचा आवाज आला तर समजून घ्या की आय एम जस्ट प्रोटेक्टिंग माय हाऊस, बाकी काय नाही. आणि हो, मी बायलिंग्वल असल्यामुळे अधूनमधून इंग्लिशचा वापर झालाय, बाकी काय नाही. तर असा मी टाक वॉकला जायला, स्नोमध्ये खेळायला, बडबड करायला आवडणारा एक प्रचंड फूडी. लोकांच्या कॉमेंट्सनुसार ए व्हेरी हँडसम डॉग, ओव्हरऑल ए व्हेरी जेंटल सोल. बडबडीवरून लक्षात आलं की मी खूप वेळ बोलतोय. आता जरा आवर्त घेतो, नाहीतर पार्ट 3ला काही विषयच राहायचा नाही. पण आज तुमच्याशी गप्पा मारून खूप मस्त वाटलं. व्हिडिओ बहुतेक जरा लांब झालाय, पण ठीक आहे, तुम्ही सांभाळून घ्याल. हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट्समध्ये लिहा. आणि हो, माझ्या आईच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तुमचा लाडका डॉक.